स्ट्राईकला विक्रम, नॉन स्ट्राईकला सोनू. सामन्याला सुरुवात. बंटी गोलंदाजीसाठी बंटी वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. विक्रमाला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू विक्रमाला. सुंदर चेंडू. सॉरी स्ट्राईकला सोनू, नॉन स्ट्राईकला विक्रम. पहिला चेंडू निर्धाव तिथे बंटी आणि वेगवान गोलंदाज आहे टेनिस मध्ये गाजलेला गोलंदाज बंटी. पुन्हा सोनू स्ट्राईकला. अवंत धाव संख्या 1. व्हाईटचा इशारा पंच जयसर यांचा. धाव संख्या 1. लांजा संघ खातं उघडतोय 1 धावेने. पुरा बंटी गोलंदाजी मारा करतोय. सोनू याला पुन्हा एकदा मारला आणि मला वाटतं षटकार. खरोखर अतिशय उत्कृष्ट षटकार सोनूच्या बॅट मध्ये निघाला. पहिला षटकार. वैयक्तिक धावे 7 धावा खोलतोय सोनू. संघाची धाव संख्या 7. बिनबाद 7. पहिलं षटक चालू आहे बंटियाचं. लांजा संघाने 7 धावा दिले आहे. बिनबाद 7 धावा. पुन्हा एकदा बंटी माराकडे सोनू याला. पुन्हा एकदा ऑब्जेक्शन कट काढला मला वाटतं ना हो भेर सुटलेली आणि मला वाटतं चौकार. डाबल च्यवनप्राश चौकार सोनू याच्या बॅट मधून निघालेला. 1 षटकार आणि चौकार. धावसंख्येत धावसंख्या 11. बिनबाद 11. खरोखर सुरुवात चांगली झाली आहे लांजा संघाची. केदारलिंग लांजा संघाची. बंटी एक नावायला गोलंदाज होता पण त्याला 1 चौकार आणि षटकार आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी बोला की सोनू याची. पाहूया पुढे चेंडू बंटी याचा. सोनू याला 1 चौकार आणि षटकार मारलाय. तिसरा चेंडू काय करतोय. हो सुंदर चेंडू. वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू केलाय. विकेट किपर शँडी यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा 5वा चेंडू. ओ सुंदर चेंडू. मला वाटतं 1 धावा समाधान मानावं लागतंय सोनू याला. धाव संख्या 12. शेवटचा चेंडू असे वाटतं बंटी यांचा. 1 षटकार आणि चौकार मारला. त्याच्यानंतर 2 चेंडू रोखले ते सोनू याला मारण्यापासून. बंटी यांनी धावसंख्येत धावसंख्या 12. बिनबाद 12. लांजा संघाची धावसंख्या. शेवटचा चेंडू बंटी याचा. विक्रम याला. हो आणि पहिला धक्का बसतोय लांजा संघाला. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या आकडे संघ धावसंख्या 12. 1 बाद 12 अशी लांजा संघाची धावसंख्या. रैना त्याची जागा घेण्यात येते. रैना नेक्स्ट बॅट्समॅन रैना. गोलंदाज नाव गोलंदाज नेम निखिल. ओके निखिल. विरार संघाकडून मारा करतोय निखिल. आता फलंदाज गेला तो रैना. स्ट्राईकला आहे सोनू. सोनू यांनी 1 चौकार आणि षटकार मारला होता. त्याच्यानंतर बंटीने धावसंख्या रोखलेली आहे. खरोखर असा वेगवान गोलंदाज आहे बंटी विरार संघाचा.
संघाचा दुसरा षटक वैयक्तिक पहिला संघ घेऊन येत होते निखिल. मारा करे विक्रम याला, सॉरी सोनू याला. सोनू वैयक्तिक 11 धावा खेळतोय. पाहूया निखिलचा मारा सोनू याला. पंचांचा इशारा, 1 बाउन्स. सुंदर चेंडू टाकलेला, 1 बाउन्सचा इशारा पंच भाविक यांचा. सुंदर चेंडू टाकला निखिल यांनी. पाहूया पुढील चेंडू निखिल यांचा सोनू याला. सोनू स्ट्राईकला. पुन्हा एकदा उंच चेंडू मारला सोनू यांनी. पाहूया ते झेल होते काय, मला वाटतं झेल बाद. अतिशय उत्कृष्ट झेल घेतले. खरोखर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत होता सोनू. वैयक्तिक 11 गडी जाऊ बाद झालाय. 11 धावा आउट झाला तो सोनू. धाव संख्या तिथे आहे ते 12. 2 गडी बाद 12. याच्यानंतर होणारा सामना YCC डोंबिवली विरुद्ध पुष्कर शिवांश. याच्यात लगेच सामना होणार तो YCC डोंबिवली विरुद्ध पुष्कर शिवांश. दोन्ही संघांनी पॉइंट संपर्क साधायचा आहे. पाहूया आता नेक्स्ट बॅट्समॅन वंश. स्ट्राईकला वंश. 2 गडी बाद होत आहेत त्या लांजा संघाच्या. 12 धावा. 2 गडी बाद 12 धावा. दोन्ही पंच अचूक पुढे चेंडू निखिल यांचा वंशाला. 10-12 पॉईंटचा रनअप मारा करतोय. सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू बनवला निखिल यांचा. वंशाला काय कळलं नाही. चेंडू जातोय सँडी आता विकेट किपर यांच्या हातामध्ये. वैयक्तिक पहिला संघात दुसरा षटक मारतोय निखिल. खरोखर अतिशय उत्कृष्ट मारा करतोय. 10-12 पॉईंटचा रनअप घेऊन टाकतोय निखिल. पाहूया पुढील मारा निखिल यांचा वंशाला. स्ट्राईकला वंश. हो आव्हान धाव संख्या बाहेर. व्हाईटचा इशारा पंच जयसर यांचा. धाव संख्या 13. 2 गडी बाद 13 धाव संख्या लांजा संघाची. पाहूया पुढे चेंडू 10-12 रनअप घेऊन निखिल मारा करी वंशाला. हो सुंदर चेंडू बोला, खरोखर सुंदर चेंडू निखिल यांचा. वंशाने काय कळला नाही. चेंडू जाते विकेट किपरच्या हातामध्ये. धाव संख्या 13. 2 गडी बाद 13. हो पाहूया खरोखर निखिल यांची गोलंदाजी फक्त 2 धावा दिली. अजून बघा फलंदाजा रोखून ठेवला आणि मला वाटतं बाद. खरोखर निखिल यांची गोलंदाजी म्हणायला गेला. मला वाटतं दुसरा विकेट घेतला निखिल यांनी. 2 धावा घेऊन 2 विकेट काढलेत. वंश तंबूत परततोय. 0 आउट झाला तो वंश. निखिल यांची खरोखर गोलंदाजी म्हणायला गेली. फक्त 2 रन देऊन 2 विकेट काढल्यात निखिल यांनी. वैयक्तिक दुसरा संघाचं वैयक्तिक पहिल्या संघात दुसऱ्या षटक घेऊन येतो तो विरार संघाचा निखिल. अनेक विनंती प्रत्येक टीमने आपला 12 खेळाडू आपल्या पॅवलीने ठेवायचा आहे कृपा करून. आता जातोय सचिन. वंशाची जागा नेट घेतो सचिन. स्ट्राईकला मला वाटतं शेवटचा चेंडू असेल निखिल यांचा. निखिल यांची खरोखर गोलंदाजी पाहण्यात बघा. फक्त 2 धावा आणि 2 विकेट. काय गोलंदाजी केली बघा. धाव संख्या
13. पाहूया शेवटचा चेंडू निखिल यांचा, सचिन याला, सचिन स्ट्राईकला. हो सुंदर चेंडू. मला वाटतं षटक संपतंय. 2 षटकाच्या संघ धावसंख्या 14. 3 गडी बाद 14. खरोखर निखिल यांची गोलंदाजी आवडली टाळ्या, कारण का 2 विकेट घेऊन फक्त 3 धावा दिले आहेत. पाहूया आता गोलंदाजी आता तो रोशन कर्णधार स्वतः. सुंदर चेंडू मारला, मला वाटतं झेलबाद. रोशन यांच्या पहिला चेंडू झेलमध्ये तो सचिन. रोशन रोशन गोलंदाज, त्याचा छोटा भाऊ बंटी यांनी कॅच घेतलेली आहे. दोघे सख्खे भाऊ आहे रोशन आणि बंटी. बंटीने अतिशय उत्कृष्ट झेल घेतलाय. पहिल्या चेंडूवरती रोशन यांनी विकेट घेतलाय सचिन यांचा. आता गेला तो रक्षित. 4 गडी बाद झाले आहे लांडा संघाचे, केदारलिंग लांगा संघाचे. सामन्याला सुरुवात. डॉट बॉल. रोशनचा एक रोशनसह वेगवान गोलंदाज मानले जातात विराट संघाचे. पाहूया पुढील चेंडू रोशनचा. अक्षित त्याला ऑफसेटचे कटकून काढले आणि मला वाटतं धावसंख्या 15. 4 गडी बाद 15. 30 षटक आहे रोशन यांचं. पाहूया रोशन मारा करेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मारला, मला वाटतं षटकार. खरोखर रायनाच्या बॅट मध्ये निघाला षटकार. धावसंख्या 21. 21 धावा 4 गडी बाद. 3रं षटक चाललंय रोशन याला. खरोखरच खेचून मला षटकार मारले रायना यांनी. पुढील चेंडू रोशन यांचा. महाराष्ट्र रायना याला अतिशय उत्कृष्ट षटकार मारला होता स्ट्रेट लाईनला. परत रोशन मारा करतोय 5 रनअप घेऊन रायना याला. रायना पुन्हा एकदा ऑफसाईड कडून चालू केले. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव करता पाहायचं आणि मला वाटतं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मारायला गेला आणि हो रनआउट. धावचीत झालाय तो रक्षित. एका धाव समाना लागतोय. धावसंख्या 22. 5 गडी बाद 22 लांजा संघाची धावसंख्या. विराट कडून मारा करतो रोशन स्वतः कर्णधार.
रनआउट रक्षित दुसऱ्या रनआउट धावत होता. रायना स्ट्राईकला रायना रोशन मारा कर रायना याला षटक संपतंय. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 23. 23 लॉस ऑफ 5 विकेट. केदारलिंग लांगा संघाची धावसंख्या 5 गडी बाद 23. सोम नॉन स्ट्राईकला सोम स्ट्राईकला रायना तोच आहे. 5 रोंडकेट घालायचं आहे. दोन्ही पंच भाविक सर आणि जयेश सर. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सूरज गोलंदाज सूरज वैयक्तिक पहिला संघाचा चौथा शेवटचा षटक खेळत आहे सूरज. पाहूया पहिला चेंडू खेळत आहे सूरज. रायना याला रायनाने स्ट्रेटचा काटू करणार षटकार. पहिला चेंडूवरती रायनाने मारला सूरज याला पहिला षटकार स्ट्रेटला मारलाय. धावसंख्या 29. खरोखर सुंदर पहिला चेंडू स्ट्रेटला मारला षटकार रायनाच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार. रायना वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. शेवटचा षटक खेळतोय सूरज. वैयक्तिक पहिला संघाचा चौथा शेवटचा षटक असेल. धावसंख्या 29. 5 गडी बाद. लांजा संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मारला मला वाटतं खरोखर दुसरा षटकार. 2 चेंडू 2 गगनचुंबी षटकार रायनाच्या बॅट मधून निघालेला. सुरेश रैना लेफ्ट हँड बॅट्समन आहे हा राईट हँड बॅट्समन आहे. पाहूया 2 चेंडू 2 षटकार मारले ते रायना यांनी. सूरज याला महागडे षटक म्हणाले शेवटचं. धावसंख्या 35 वर पोहोचले बघा. 2 चेंडू 2 षटकार मारून सूरज शेवटचे षटक घेऊन येते. सूरज वैयक्तिक पहिला संघाचा चौथा षटक घेऊन येते सूरज. माराकडे रायना याला. पाहूया 3 चेंडू 3 षटकार मारतात का रायना. हो व्हाईटचा इशारा पंच जय सर यांचा. आवडतो धावसंख्या 36. 36 लॉस ऑफ 5 विकेट. केदारलिंग लांजा संघाची धावसंख्या. शेवटचं षटक आहे विरार संघाचं. सूरज शेवटचा मारा करतोय. सुंदर कटून काढलेली एक्साची कटून मला वाटतं 1 धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धाव कटवर करताना मला वाटतं खरोखर दुसऱ्याचा रनआउट झालाय तो छोटासा फलंदाज सोम. छोटी मोठी कीर्तिमान असा खेळाडू होता सोम. नेक्स्ट बॅट्समन नाव राहुल. सुंदर खेळी केले. 21 धावावर आउट झाला तो रायना. 21 वर आउट झाला रायना. खरोखर 6 चेंडू मध्ये त्याने 21 धावा काढल्या. रायना यांची बॅटिंग 6 चेंडू 21 धावा. नेक्स्ट बॅट्समन पाठवायचा आहे. प्लीज
लांजा बॅट्समन पाठवा बॅट्समन. चार चार चेंडू, 2 चेंडू बाकी आहे. प्लीज जरा फलंदाज पाठवा लवकर प्लीज. या रायना यांचे खेळ आवडले. 21 रन काढले फक्त 6 चेंडू मध्ये 21 धावा. त्याची जागा घेतो फलंदाज उमेश. बॅटिंग जातो फलंदाज उमेश. धाव संख्या 37, लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया उमेश काय करतो षटकार चौकारचा. पाहूया शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सूरजला पहिले 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले होते. पाहूया उमेश खेळायला तयार. हो अवांतर धाव. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 38 लॉस ऑफ 6 विकेट. महागडे षटक म्हणावं लागेल सूरजाचं. पाहूया उमेश स्ट्राईकला. राईट मोर्चा मार करतोय सूरज. शेवटचे 2 चेंडू बाकी पहिल्या इनिंगचे. हो सुंदर चेंडू टाकलाय. डॉट चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या 38. पाहूया शेवटच्या चेंडू मध्ये चौकार षटकार की विकेट जाते ती. पाहूया सूरजचा 10 बाला पाहता रनचा. हो सुंदर चेंडू मला वाटतं आणि दोन्ही डॉट बॉल काढले आणि विकेट आहे. रनआउट. 39 विन आहे विराट संघाला. श्रीराम 11 विराट संघाला 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते लांजा संघाने. एक सर्व टीमला ऐकाय की 12 खेळाडू ते पॅव्हलियन पाठवायचं कंपल्सरी. याच्यात होणारा सामना YCC डोंबिवली विरुद्ध पुष्कर शिवांश. दोन्ही संघाच्या कर्णधार पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. पुष्कर शिवांश आणि YCC डोंबिवली. चेंडू चेंडू एक मिनिट. सध्या आहेत ना पाहिजे हाती. सामन्याला सुरुवात करायचं आहे. दोन्ही पंच जयेश सर आणि भाविक सर यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लांजा संघाने. आणि सलामी जोडी मैदान पाठवायची आहे ती श्रीराम 11 विराट संघाने. कर्णधार रोशन यांनी. दोन्ही पंचांनी सामन्याला सुरुवात करायचं आहे. सामन्याला अगोदर उशीर झालेला आहे. प्लीज जरा
सर्व संघांनी जर आम्हाला जर मदत करायची आहे, सामना लवकर चालू करायचे आहे. सामना सुरू करते पंच फलंदाज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. लांजा संघाने सलामी जोडी मैदान पाठवायची ती विरार संघाने. दोन्ही फलंदाज मैदान जात आहे. निखिल आणि रोशन सलामी जोडी मैदानात. विरार संघाची क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा लांजा संघाने. सामन्याला सुरुवात होते. सलामी जोडी मैदान केले रोशन आणि निखिल. विरार संघाची सलामी जोडी मैदानात. प्लीज लांजा संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. याच्यानंतर होणार सामना YCC डोंबिवली विरुद्ध पुष्कर शिवास. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅवडीशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही पंच आमले अचूक कामगिरी करतात ते जयेश सर आणि भाविक सर. जसे प्लीज जरा फास्ट. पाहूया सामन्याला सुरुवात करायचं आहे. पंच जयेश सर यांनी सामन्याला उशीर झालेला आहे. लांजा संघाने जरा मदत करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची. अजून आम्हाला खूप सामने खेळायचे आजच्या दिवसामध्ये. सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकला तो निखिल, नॉन स्ट्राईकला रोशन. विराटची सलामी जोडी मैदानात. गोलंदाज नाव वंश. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज यश. सलामी जोडी मैदानात आहे. निखिल आणि रोशन. लेफ्ट हँड बॅट्समॅन निखिल. पहिले षटक मार्क होतो वंश. वंश वंश सुंदर काढून काढला वापसा दिशेने. मला वाटतं झेल होते काय बघायचे. आणि मला वाटतं झेल बाद. पहिल्याच चेंडूवरती झेल बाद झालाय तो निखिल. पहिला धक्का बसतोय तो श्रीराम 11 विरार संघाला.
पहिल्या गडी बाद होतोय तो विरार संघाचा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला वंश आणि निखिल पहिल्या चेंडूचा आउट झाला झेलबाद. नेक्स्ट बॅट्समॅन आलं तर विशू. पाहूया 39 धावांचं आव्हान पार करतात विरार संघ. 4 षटकामध्ये लांजा संघाने 38 रन मारले 39 टू विन दिलाय तो विरार संघाला. आता स्ट्राईकला तो विशू नॉन स्ट्राईकला रोशन माराकरी वंश. वंश मारा करतोय विशू याला. वाईट चेंडू आव्हानचा धावसंख्या 1. विरार संघ खातं करतोय संघाचं 1 धाव. वंश मारा करतो विशू याला. पाहूया पुढे चेंडू वंश यांचा ऋषी याला. लेग सेशन कटून काढलं मला वाटतं. एका धाव समाधान मला लागतंय विशू याला. रोशन आता स्ट्राईक आलाय रोशन स्वतः कर्णधार रोशन विरार संघाचा. धाव संख्या 2. 1 गडी बाद 2 धावा. पाहूया पुढे चेंडू वंश यांचा 10 बाला पावलाचा रन घेऊन टाकतोय रोशन याला मारा करतोय रोशन स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला विशू. धाव संख्या 3. 1 गडी बाद 3 धावा. आमचे कल्पेश्वरच मंडळामध्ये आगमन आले मंडळ त्यांचे खूप खूप आभार. आम्हाला नाश्ता पाणी घेऊन येतात सर आम्हाला. पाहूया सामना सुरुवात. सामना 3 धावा 1 गडी बाद विरार संघाची धाव संख्या 3. रोशन नॉन स्ट्राईकला विशू स्ट्राईकला मारा करतो वंश 10 बाला पावलाचा रन. पाहूया पुढील चेंडू विशू याला स्ट्राईकला विशू नॉन स्ट्राईकला रोशन. विशू पुन्हा हुक केला चेंडू लेग सेशन करणारा षटकार. विश्वाच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. धाव संख्या 9. 1 गडी बाद 9 धावा. खरोखर विश्वाच्या बॅटमॅन लेग साईडचा षटकार आलाय. धाव संख्या 9. 1 गडी बाद 9 धावा. श्रीराम 11 विरार संघाची. जोरदार अपील आहे पंच कोणता पण पंच जयेश सर. धाव संख्या 10. 1 गडी बाद धाव संख्या 10. पाहूया पुढील चेंडू वंशांचा रोशनला स्ट्राईकला रोशन कर्णधार स्वतः विरार संघाचा. ऑब्सेशन कटू काढल्यावर मला वाटतं हो काय रनिंग बिंदी विकेट पहा दोघांमध्ये. विश्व आणि रोशन मध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण करल्या. 1-1 मध्ये 2 काढल्या. धाव संख्या 13 धावा. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस विरार संघाची धाव संख्या 13. 1 गडी बाद 13 धाव संख्या विरार संघाची.
पाहूया सामन्याला सुरुवात. गोलंदाजी येतोय रैना. रैनाने 21 धावा काढल्या होत्या स्वतः वैयक्तिक गोलंदाजी स्वतः येतोय रैना. विश्व आणि ऑफसाईडचे काढवले एक धाव. नो चेंडू सॉरी नो धाव. आवडता धावसंख्या धावसंख्या 2. पहिला चेंडू नोंद रैना यांचा. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. पाहूया पुढे चेंडू रैना याचा फ्री हिट चेंडू आहे. रोशनाला कर्णधार विराट संघाचा. लेग साईड शॉट काढून काढला. मला वाटतं एक धाव पूर्ण केली. दुसरी प्रयत्न करत मला वाटतं 2 धावा सहज त्या पूर्ण केल्या आहेत. विश्व आणि रोशन यांनी. धावसंख्या 17. एक गडी बाद 17. दुसरं षटक चालू आहे. वैयक्तिक पहिलं संघात दुसरं षटक खेळत होतो रैना. रैनाने फलंदाजी चांगली केली होती. 7 चेंडू मध्ये त्याने 21 धावा केल्या होत्या. पाहूया पुढील चेंडू रैना याचा. रोशन याला 17 धावा झालेल्या आहेत. 39 धावांचं आव्हान दिलंय ते लांजा संघाने. पाहूया पुढील चेंडू रैना यांचा. रोशन याला सुंदर चेंडू टाकलेला. रोशन याला काही संबंध नाही. हॅलो. सुंदर चेंडू रैना यांचा. डॉट बॉल गेलाय. चेंडू आता विकेटच्या हातामध्ये. धावसंख्या 18 झालेली आहे. धावसंख्या. दुसरा षटक चालू आहे. वैयक्तिक पहिलं संघात दुसरं. याच्यात होणार सामना YSCC डोंबिवली विरुद्ध पुष्कर सेवांस या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्यावेळी संपर्क साधायचा आहे. पाहूया रैना राईट मोरचा मारा करतोय विशू याला. विशू वैयक्तिक 8 धावा खेळतोय. वन माउस. दोन्ही पंच अचूक निर्णय देत आहेत. जयेश सर आणि भाविक सर. दोन्ही पंच या मैदानामध्ये नाव आहे त्यांचं या दोन्ही पंचांचं या स्टेडियम मध्ये. भाविक सर आणि जयेश सर. पुन्हा एकदा रैना राईट मोरचा मारा करतोय विशू याला. विशू याने मारला लेग साईड आणि षटकार. गगनचे मी षटकार मारा ते विश्वाच्या बॅटमॅन दुसरा षटकार असेल. धावसंख्या 24. उत्कृष्ट फलंदाजी म्हणायला लागेल विश्व आणि रोशन यांची. विश्व वैयक्तिक 15 धावा खेळतोय. 2 षटकार मारले त्यांनी. पाहूया पुढील चेंडू रैना याचा. थोडं महागडं षटक म्हणायला गेलं रैना याचं. पाहूया पुढील चेंडू रैना याचा. विशू याला सुंदर चेंडू. आता म्हटलं डॉट जातोय चेंडू विकेटच्या हातामध्ये. 2 षटक संपते. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 24. 24 लॉस ऑफ 1 विकेट. बारा चेंडू आणि 15 धावा. विजयासाठी विराट संघाला 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी मला वाटतं येते विक्रम. विक्रम
गोलंदाज येतो विक्रम, माराकडे रोशन आला, स्ट्राईकला रोशन, राऊंडचा मारा करतोय विक्रम, रोशन याला पाहूया पुढे चेंडू वैयक्तिक पहिलं संघाचा तिसरा षटक घेऊन येतो तो विक्रम, माराकडे रोशन याला, सुंदर चेंडू टाकलाय विक्रम आणि रोशन, काय कळलं नाही. एक धाव संख्या धाव संख्या 25, 22च्या रूपात एक धाव आहे. पाहूया पुन्हा एकदा विक्रम माराकडे विशू याला, विशू वैयक्तिक खेळतोय 15 धावांवरती, त्याच्यात 2 षटकार मारले विशू यांनी. पाहूया विक्रम माराकडे विशू याला, तिसरा षटक चालू आहे लांजा संघाकडून. हो विशूला काय चेंडू कळला नाही खरोखर, आणि मला वाटतं रनआउट. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल विकेट कीपर सोनू यांच्याकडून. फलंदाज बसतोय रनआउट, दुसरा धक्का बसतोय विरार संघाला. नेक्स्ट बॅट्समॅन बंटी, नेक्स्ट बॅट होतो बंटी. दोघेही आता मैदानामध्ये बंधू बंधू आहेत, मोठे बंधू छोटे बंधू रोशन आणि बंटी. स्ट्राईकला रोशन मोठे बंधू, नॉन स्ट्राईकला बंटी छोटे बंधू. पाहूया बंधू बंधू काय करतात आता, मॅच विन करून देतात का संघाला, विरार संघाला. स्वतः कर्णधार आहेत ते रोशन. पाहूया पुन्हा एकदा विक्रम माराकडे रोशन याला, सुंदर चेंडू ऑफसाईड काढू, एक धाव पूर्ण केला. मला दुसऱ्या धावासाठी आता मला वाटतं 2 धावा सहजी त्या पूर्ण केल्या रनिंग बिटवीन त्या दोन्ही बंधू. धावसंख्या 27. YSCC डोंबिवली आणि पुष्कर सिंह दोन्ही कर्जदारांनी पॅरेंट्स यायचं आहे टॉस साठी प्लीज. पुष्कर सिंहास आणि YSCC डोंबिवली. पाहूया सामन्यात परत सुरुवात. धावसंख्या 27, रोशनाने 2 धावासाठी 2 धावल्या, दोन्ही बंधू बंटी आणि रोशन. रनिंग मिड विकेट म्हणून पुन्हा एकदा विक्रमाचा मारा रोशन याला. ओ मला वाटतं झेल सोडले ती विकेट पर्यंत रोशनला जीवदान भेटते. रोशनला जीवदान भेटलंय, विकेट कापर सोनू यांनी झेल सोडले. मला वाटतं झेल बघायचं आहे याचा फायदा रोशन घेतो की काय करतो. पाहूया रोशन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला बंटी. सुंदर चेंडू, 1 बाउन्स. पाहूया 1 बाउन्सचा इशारा. पाहूया सामना सुरुवात. पाहूया पुन्हा एकदा. हो वाईटचा इशारा पंच जयेश सर यांचा. अवंत धावसंख्या 28. वैयक्तिक पहिलं संघाचा तिसरा षटक घेतोय विक्रम, स्ट्राईकला रोशन. पुन्हा एकदा अवंत धाव भेटते. धावसंख्या 29.
सुंदर चेंडू म्हणा लागेल. डॉट करतोय विक्रम. स्कोर 29. 29 धाव झालेला आहे. 3 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 29. 6 चेंडू आणि 10 धावा. विजयासाठी 6 चेंडू 10 धावा विरार संघाला. फोटो शेवटचा षटक आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. YSC डोंबिवली विरुद्ध पुष्कर सिंहास. आता नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलिसी घ्यायचं आहे. यानंतर होणार सामना YSC डोंबिवली विरुद्ध पुष्कर सिंहास. दोन्ही कर्णधारांनी पॅव्हलिसी घ्यायचं आहे. सामना सुरुवात. शेवटचे षटक. सोनू मारा करेल. बंटी आला. 6 चेंडू 10 धावा. पाहूया पुढे चेंडू. रोशनची झेल सोडली होती. रोशन कितपत फायदा घेतो पाहायचा आहे. बंटेंनी मारला फुलटॉ चेंडू होता. मला वाटतं 1 धाव पूर्ण केल्याने. दुसऱ्या धाव मला 2 धाव पूर्ण केल्या आहेत आणि 4 धावा. क्षेत्ररक्षण गच्चा झाल्यामुळे 4 धावा भेटतात. बंटी याला धावसंख्या 33. पाहूया 5 चेंडू आणि 6 धावा. विजयासाठी विरार संघाला 5 चेंडू 6 धावा. पाहूया बंटी विजयाचा. हो सुंदर चेंडू बोला. सुंदर चेंडू. सोनू याचा अतिशय उत्कृष्ट चेंडू. पाहूया पुढे चेंडू. सोनू यांचा बंटी आला. 4 चेंडू 6 धावा. विजयाचा पाठ कोणाला झुकते पाहायचा आहे. विरार की लांजा. 4 चेंडू 6 धावा. सोनू मारा करतो. बंटी आला. बंटी स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला. रोशन वाईटचा इशारा. व्हाईटचा चेंडू आता आणि विकेट गमावली ती स्वतः कर्णधार रोशन यांनी. बॅट्समनचं नाव सांगायचं. उदय सूरज. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. आता व्हाईट चेंडू आता आणि रनआउट झाले तो स्वतः कर्णधार रोशन. माघारी परतलाय. स्ट्राईकला आहे बंटी. नॉन स्ट्राईकला सूरज. नोचा इशारा पंच. हॅलो. अंपायर डिसिजन राहील. कोणी वाद करू नये. रिनू नाही आहे. कृपया कुठल्याही पंचांचे वाद करू नये. सामना बाद केले जाणार.
कृपया पंचांची वाद करू नये. हॅलो, पंचायत सामना चालू करायचा आहे. प्लीज वाद करू नका. कर्णधार लांजा संघ, प्लीज प्लीज जरा पंचायती वाद करू नाही. लांजा कर्णधार, हॅलो, सामन्याला सुरुवात करा प्लीज. कर्णधार लांजा संघ, प्लीज जरा वाद करू नका. हॅलो, दोन्ही संघाचे कॅप्टन जायचं फक्त, रोशन. बाकी कोणी स्टेडियम मध्ये जायचं आहे. तुमची फलंदाजी आहे. दोन्ही अंपायर आणि दोन्ही कर्णधार फक्त बोलतील. रोशन जरा इकडे, कर्णधार प्लीज जरा बाहेर या स्टेडियमच्या. शुभम त्यांना बाहेर काढ. मॅच लाईव्ह मध्ये चालते सर, जरा कुणी मैदान जाऊ नका. कर्णधार दोन्ही बोलतील, अंपायर आहेत दोन्ही. पाहूया पुढील चेंडू. 3 चेंडू 4 धावा. सॉरी, 4 बॉल 4 धावा. 4 बॉल 4 धावा विजयासाठी. बंटी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सूरज. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धाव तर पाहायचं आणि मला वाटतं 2 रन पूर्ण केले आहेत बंटी यांनी. धावसंख्या 37. 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. YCC डोंबिवली आणि पुष्कर शिवासेन दोन्ही करणारे पॅव्हन्स गॅस. सामन्याला उशीर होतोय. सुंदर चेंडू सोनू यांचा. बंटीला काय कळलं, डॉट जातोय विकेट कपाच्या हातामध्ये. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. ते विरार संघाला. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस असेल. सर्व टीमला माहिती की कंपल्सरी चेस आहे. बंटी 2 बॉल 2 धावाची गरज. स्ट्राईकला बंटी, गोलंदाज सोनू. सुंदर लेक्चर काढून काढले म्हणजे 1 धाव पूर्ण केले आणि मला वाटतं धाव बाद आहे. सोनू धाव बाद होते. 1 चेंडू आणि 1 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. लाईव्ह आहे. बॅट्समननी बाहेर यायचं आहे. एक चेंडू 1 धावा. विरार संघाला विजयासाठी 1 चेंडू 1 धावा. गोलंदाज मारा करते सोनू. YSC आणि पुष्कर तुम्हाला खूप अनाउन्समेंट आम्ही केली आहे.
नाही तर पॅनेलचे सामोरं जावं लागेल दोन्ही संघाला. पाहूया शेवटचा चेंडू. एक चेंडू एक धावा विजयासाठी विरार संघाला. एक चेंडू एक धावा. सुंदर चेंडू लेग आणि मला वाटतं विरार संघ विजय झालाय. श्रीराम 11